ज्यावेळी सीमेवर गोळ्यांचा वर्षाव होतो, जेव्हा रक्ताच्या थारोळ्यातही तिरंगा उंच धरण्याची जिद्द असते, तेव्हा जन्म घेतो तो एक कमांडो. 21 फेब्रुवारी 2026, झारखंडचं चाईबासा जंगल. सारंडाच्या त्या घनदाट झाडीत नक्षलवाद्यांशी 2 हात करताना आपल्या मातीचा एक सुपुत्र जखमी झाला. एका पायावर गंभीर जखम झाली, पण देशाप्रती असलेलं कर्तव्य त्यांनी चोख बजावलं. आज तोच वीरपुत्र आपल्या जन्मदात्या आईला भेटण्यासाठी धामणगाव रेल्वे येथे परतला आहे. हा केवळ एका सैनिकाचा परतीचा प्रवास नाही, तर ही एक शौर्याची आणि भावनेची पराकाष्ठा आहे. दिनेश राऊत, कोब्रा कमांडो दलातील एक अभेद्य नाव. झारखंडच्या सारंडा जंगलात नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेत असताना भीषण चकमक झाली. या लढाईत दिनेश यांनी असीम धैर्य दाखवलं. नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात दिनेश यांनी आपला एक पाय गमावला. रक्ताच्या थारोळ्यात असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर फक्त 2च चेहरे होते, एक भारत माता आणि दुसरी आपली जन्मदात्री आई. आज जेव्हा दिनेश राऊत धामणगाव रेल्वे येथे परतले, तेव्हा संपूर्ण परिसर भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला.